नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या खास ज्योतिष व्हिडिओमध्ये। आज आपण बोलणार आहोत कन्या राशीबद्दल आणि हा काळ तुमच्यासाठी का ट्रेनिंग पॉइंट ठरू शकतो याबद्दल। मंडळी, कधी कधी आयुष्यात असं वाटतं की मेहनत खूप आहे पण यश थांबलं आहे, संधी दिसत नाही आणि सगळे दरवाजे बंद झाले आहेत। पण आजचा संदेश खूप वेगळा आहे, कारण कन्या राशीसाठी मोठा बदल होत आहे सुरू आणि त्याचे संकेत दिसत आहेत। मंडळी, कन्या राशीसाठी सध्या जो काळ चालू आहे तो थोडासा विचार करायला लावणारा आणि संयम मागणारा आहे। तुम्ही खूप मेहनत करत आहात पण अपेक्षित परिणाम लगेच मिळत नाही असं जाणवत असेल। काही गोष्टी सतत उशिरा होत असतात आणि काही कामामध्ये अडथळे येत आहेत। सध्याची स्थिती अशी आहे की मंडळी, कामामध्ये काही गोंधळ किंवा अनपेक्षित थोडा उशीर, आर्थिक बाबत चढ उतार, मानसिक ताण आणि अस्थिरपणा। पण मंडळी, हा काळ थांबणारा नाही तर घडवणारा आहे। महत्त्वाची गोष्ट, ज्योतिषशास्त्रानुसार असा काळ प्रत्येक राशीच्या आयुष्यात येतोच आणि तो पुढच्या मोठ्या यशासाठी तयारी करून घेतो। म्हणजेच हा काळ तुमचं नशीब बंद करत नाही तर पुढच्या मोठ्या बदलतासाठी तयार करत आहे। मंडळी, आता परिस्थिती हळूहळू पण स्पष्ट बदल जाणवायला सुरुवात होते आणि जिथे आधी अडथळे होत होते तिथे आता मार्ग मोकळा होण्याचे चिन्ह दिसत आहेत। हा काळ कन्या राशीसाठी ट्रस्ट सिग्नलचा आहे, म्हणजे मोठा बदल येण्यापूर्वीचे संकेत। अडकलेली कामं पुढे सरकतील, जे काम खूप दिवसापासून थांबले होते ते आता हळूहळू मार्गी लागेल, कमी होईल आणि गती वाढेल। नवीन संधी दिसू लागतील, नोकरी, व्यवसाय किंवा कामाच्या क्षेत्रात नवीन ऑफर्स आणि संधी दिसू शकतात। जुने संपर्क पुन्हा जोडले जातील, ज्या लोकांशी संपर्क तुटला होता ते पुन्हा संपर्क साधू शकतात। हे नवीन संधी कारण ठरू शकतं। मन शांत आणि सकारात्मक होईल, मानसिक ताण कमी होईल, कॉन्फिडन्स कमी होईल आणि हळूहळू परत येईल। हे सर्व संकेत सांगतात की बदल सुरू झाला आहे आणि मोठा टप्पा जवळ आहे। मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो, नशीब बदलण्याची प्रतिक्रिया नेमकी कशी होते। हा बदल अचानक होत नाही तर तो टप्प्याटप्प्याने आणि नैसर्गिक पद्धतीने घडतो। सुरुवातीला जे अडथळे सतत येत होते ते हळूहळू कमी होतात, कामामध्ये येतात गोंधळ कमी होतो, यानंतर नवी संधी दिसू लागतात, नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक क्षेत्रात नवीन मार्ग खुले होतात, जुने बंद झालेले दरवाजे हळूहळू उघडतात। शेवटच्या टप्प्यात जे यश मिळतं ते स्थिर होतं, पैसा, प्रगती, कॉन्फिडन्स दीर्घकाळ टिकून राहतात। महत्त्वाची गोष्ट, हा बदल एक दिवसात होत नाही पण तो सतत वाढत जातो। म्हणजे प्रत्येक आठवड्यात तुम्हाला थोडा ना थोडा पॉझिटिव्ह चेंज जाणवतो आणि म्हणूनच कन्या राशीसाठी हा काळ स्टेप बाय स्टेप ट्रस्टचा आहे। मंडळी, आता आपण 10 पट परिणाम म्हणजे नेमकं हे समजून घेऊया। इथे थेट 10 पट म्हणजे पैशाचा वाढ नाही तर जीवनात प्रत्येक क्षेत्रात मोठं काम महत्त्वाचं आहे। गमावलेल्या संधीची भरपाई, जी संधी तुम्ही आधी गमावल्या होत्या त्या पुन्हा परत येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्या अधिक स्वरूपात येऊ शकतात। यशाचा वेग वाढणे, जे काम आधी खूप वेळा हळू होत होतं ते आता वेगाने पुढे सरकू लागलं, प्रगतीची स्टेप वाढते। नवीन मोठ्या संधी, एक नाही तर अनेक नवीन संधी समोर येऊ लागतात आणि नोकरी, व्यवसाय ग्रोथ होते, आत्मविश्वास वाढतो, तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढतं, निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते। मंडळी, 10 पट परिणाम म्हणजे जीवनात बदलणाऱ्या छोट्या स्तरावरून मोठ्या स्तरावर जाणारे आणि म्हणूनच हा काळ कन्या राशीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। मंडळी, आता एक महत्त्वाचा प्रश्न, जे दरवाजे खूप दिवस झाले बंद होते ते अचानक का उघडायला लागतात? यामागं काही स्पष्ट कारणं असतात जी आपण समजून घेतलं पाहिजे। कधी कधी आपण तयार असतो पण वेळ योग्य नसती। कन्या राशीसाठी योग्य वेळ जवळ येते म्हणून अडथळे कमी होते, म्हणून परिस्थिती सुधारते। जुने अडथळे, नकारात्मक ऊर्जा हळूहळू बदलत होते, त्यामुळे बंद झालेले मार्ग पुन्हा सक्रिय होतात। नवीन संधीसाठी जाग व्हा, जेव्हा जुने दरवाजे बंद होतात तेव्हा नवीन संधीसाठी
जागा तयार होते. जेव्हा जुने दरवाजे बंद होतात तेव्हा नवीन संधीसाठी नवीन जागा तयार होते. तुमची तयारी पूर्ण होणे, तुमचा अनुभव, मेहनत आणि संयम यामुळे तुम्ही आता त्या संधी स्वीकारण्यासाठी तयार आहात. महत्त्वाची गोष्ट मंडळी, बंद दरवाजे कायमचं बंद राहत नाही. योग्य वेळ आली की ते आपोआप उघडतात. आणि आता कन्या राशीसाठी ते सुरू आहे. मंडळी, आता आपण पाहणार आहोत की हा बदल फक्त एक गोष्टीपुरतं मर्यादित नाही, तर आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात परिणाम दिसू शकतो. कन्या राशीसाठी हा काळ खूप मोठा संकेत घेऊन येतो. नवीन जॉब ऑफर किंवा संधी मिळू शकतात. अडकलेले काम पुन्हा सुरू होतील. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल किंवा चेंज होऊ शकते. म्हणजे करिअरमध्ये चेंज होऊ शकते. हळूहळू गती वाढेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. नवीन इन्व्हेस्टमेंट सुरू होऊ शकते. आर्थिक स्थिरता वाढू लागते. खर्च आणि बचत यामध्ये संतुलित येईल. म्हणजे पैशाचं फ्लोईंग सुधारतो. गैरसमज कमी होऊ लागतात. जुने संबंध पुन्हा सुधारू शकतात. काही लोकांसाठी नवीन नात्याची सुरुवात. भावनिक शांतता वाढते. म्हणजे नात्यामध्ये सुधारणा दिसते. महत्त्वाची गोष्ट, हा बदल एक दिवसात नाही पण हळूहळू सर्व क्षेत्रात दिसू लागतो. आणि म्हणूनच कन्या राशीसाठी हा काळ कम्प्लिटेड आहे. मंडळी, जर हा काळ बदल आणि संधीचा असेल तर काही गोष्टींना सावध राहणं खूप गरजेचं आहे. कारण चांगल्या काळातही योग्य निर्णय आणि शिस्त खूप महत्त्वाची असते. घाईने निर्णय घेऊ नका. नवीन संधी दिसल्या तरी लगेच निर्णय घेऊ नका. संधीपूर्ण माहिती आणि विचार करून पुढे जा. पैसा येण्याची शक्यता असली तरी अनावश्यक खर्च टाळा. बचत आणि प्लॅनिंगवर लक्ष द्या. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. नवीन लोक आणि संधी येते पण प्रत्येकावर अंधविश्वास ठेवू नका. वेळ घेऊनच विश्वास ठेवा. बदल होताच मन थोडं अस्थिर होऊ शकतं. त्यामुळे शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाची गोष्ट मंडळी, नशीब साथ देत असेल तर तुमची शिस्त यश ठेवते. म्हणूनच हा काळ संधी सावधगिरी दोन्ही संतुलित ठेवणं खूप गरजेचं आहे. कन्या राशी, आजचा हा संपूर्ण प्रवास इथे संपत नाही, तर खऱ्या अर्थाने ते नवीन सुरुवात इथूनच सुरू होते. जिथे अडथळे होते, तिथे दरवाजे बंद वाटत होते, तिथे आता हळूहळू नवीन मार्ग आणि नवीन संधी निर्माण होत आहे. हा बदल एका दिवसात नाही पण तो नक्की तुमच्या आयुष्यात मोठा परिणाम घडू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, नशीब संधी देते पण पुढे जाण्याचं काम तुमचं असतं. कन्या राशीबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. महत्त्वाची सूचना. कन्या राशी ही राशीचक्रातील 6वी रास मानली जाते. या राशीचे चिन्ह कन्या असून तिचा स्वामी ग्रह बुध आहे. कन्या राशीचे लोक बुद्धिमान, शक्त, मेहनती आणि व्यावसायिक स्वभावाचे असतात. कोणतेही काम ते अत्यंत काळजीपूर्वक आणि परिपूर्ण करतात. इतरांना मदत करणे, स्वच्छता राखणे आणि नियोजितपणाने जीवन जगणे त्यांना आवडते. भावना मनात ठेवायची त्यांची सवय असते. त्यामुळे ते कमी बोलतात पण विश्वासू मित्र ठरतात. शिक्षण, व्यवसाय आणि व्यवसाय क्षेत्रात चांगले यश मिळवू शकतात. संयम आणि समजदारपणा ही त्यांची मोठी ताकद मानली जाते. कन्या राशी ही अत्यंत शक्तिशाली आणि काम करणारी राशी अशी ओळखली जाते. कन्या राशीचे लोक मनाने खूप स्वच्छ आणि प्रामाणिक असतात. ते कोणत्याही गोष्टीत फसवणूक किंवा दिखावा पसंत करत नाही. त्यांच्या बोलण्यात नम्रता असते पण गरज पडल्यास ते ठाम निर्णय घेतात. आणि कन्या राशीचे लोक अभ्यास, लेखन, व्यवसाय, संगणक, शिक्षण आणि व्यवस्थापन क्षेत्रात चांगली प्रगती करतात. ते छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देतात, त्यामुळे त्यांच्या कामात अचूकता दिसते. कुटुंबासाठी ते खूप काळजी घेणारे असतात. प्रेमात ते विश्वास आणि निष्ठाला जास्त महत्त्व देतात. मेहनत आणि बुद्धिमान जोरात ते आयुष्यात मोठे यश मिळवू शकतात. म्हणून कन्या राशी ही खूप भाग्यवान राशी आहे. कन्या राशीसाठी काही सोपे आणि शुभ उपाय सांगणार आहे. बुध ग्रह मजबूत करण्यासाठी बुधवारच्या दिवशी गणपतीची पूजा करा. हिरवा रंग शुभ मानला जातो, त्यामुळे हिरवा रंगाचा वापर वाढवा.
ओम बुद्धाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. लाभदायक मानले जाते. गरजू लोकांना हिरवी मूग डाळ, हिरव्या भाज्या किंवा पुस्तके दान करा. घर आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छते ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. राग आणि जास्त विचार कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करा. रत्नयोग ज्योतिष सल्ल्याने धारण करणे शुभ मानले जाते. हे उपाय नियमित केल्याने मानसिक शांतता, आर्थिक स्थिरता आणि कामात प्रगती मिळण्यास मदत होते. कन्या राशीच्या लोकांनी स्वतःवर विश्वास ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. मेहनत, शिस्त आणि बुद्धी ही तुमची खरी ताकद आहे. जास्त चिंता आणि प्रत्येक गोष्टी मनावर घेणं टाळा. सकारात्मक विचार, नियमित पूजा आणि संयम ठेवल्यास जीवनात आनंद आणि स्थैर्य मिळू शकतं. लक्षात ठेवा, नशीब संधी देतं पण पुढे जगण्याचं काय तुमचं ते असतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कन्याबद्दल सुरू अशाच नवीन ज्योतिष अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वस्त खा आणि मस्त राहा. बाय.